महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर ताई आहे, यांनी आत्ताच ट्विट केलंय काही दिवसापूर्वी, जानेवारीत 1600 मुली बेपत्ता, फेब्रुवारीत 1810, मार्चमध्ये 2200, आत्ताचा आकडा तर विचाराच्या बाहेर. मला एक सांगा, या महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? केंद्राने अनेक कायदे केले आहे, केंद्राने कठोर नियमही केलेले आहे, केंद्र आपल्यासाठी खूप काही करतही आहे आणि करू राहिलंही आहे. पण जर तुम्ही जागृत नाही झाले आणि पाहिजे त्याला जर तुम्ही पुढे नाही आणलं तर तुमच्या दुःखाला, जास्त शब्द वापरत नाही, तुमच्या अपघाताला, तुमच्या मुलींना पळवून जाऊ देणाऱ्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहाल. केंद्राच्या खूप साऱ्या अशा योजना आहे महिला सुरक्षतेसाठी, त्याचा अभ्यास करा. आत्ताच हर्षाने जे सांगितलं, लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, माझा सनातन धर्म एवढा चांगला सोडून मला वाटतं आता कोणी जाणार नाही, गेलं तर त्याचे तंगडे कसे तोडायचे हे तुम्हाला सर्वांना आता माहीत झालं आहे. ठीक आहे, त्याच्यावर आता बोलायचंच नाही, काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे. यापुढे स्वामी विशुद्धानंदजी तीर्थ गायत्री उपासक आहेत. गायत्री आश्रम अघोला इथे त्यांचं वास्तव्य आहे. स्वामीजींनी काशी ऋषिकेश इथे आचार्याची पदवी घेतली आहे आणि आचार्य पदही भूषवलं आहे. मी स्वामीजींना सांगेन, गायत्री उपासक आहात, माझ्या इथे जमलेल्या बंधू भगिनींना आपले 2 शब्द आपण बोलावे आणि ह्या आक्रोश मोर्चामध्ये आपली भूमिका ठामपणे मांडावी. आदरणीय श्री स्वामी विशुद्धानंदजी तीर्थ, गायत्री उपासक. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. आज या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चा का करावा लागतो, काय कारण आहे? का करावा लागतो, काय कारण आहे? तर मूळतः आम्ही धर्माच्या ठिकाणी झोपलो. आम्हाला धर्माची जागृती नाही. आमचे धर्म सांगणारे जे आहे ते धर्माविषयी बोलत नाही. जवानाला धर्माशी घेणं नाही. आणि मग तुमच्या मुली लव जिहाद मध्ये नाही जाणार तर कुठं जातील? दादा हो, घरामध्ये पहिले मुलांना धर्म शिकवा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना धर्म शिकवत नाही तोपर्यंत हा लव जिहाद बंद होत नाही. आणि हा लव जिहाद आजचाच नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा लव जिहाद मोडून काढला. कारण जोपर्यंत जेव्हा महिलावर अत्याचार झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणून त्यांनी आपल्याला हा वारसा इथपर्यंत आणून दिला आणि आपण झोपून राहिलो. जवान आज दाढी वाढवतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं दाढी वाढवतात, पण धर्माच्या नावानं जय म्हणायला यांना लाज वाटते.
धर्माच्या नावाने जय म्हणत नाही, डीजे समोर नाचण्याकरता 50-50 हजार रुपये खर्च करतात, पण धर्मा करता 50 रुपये जमा करून एखाद्या लव जहाद मध्ये अटकलेल्या मुलीला मदत करत नाही। वास्तविकता ही है। आणि म्हणून दुसऱ्याला सांगण्यापेक्षा पहिले आपल्या घरात आपल्या मुलांना धर्म शिकवा, आपल्या मुलींना धर्म शिकवा। घरी जाताना घरातून मुलगी शाळेत जात असताना तिचा मोबाईल पहा, तिच्या मोबाईलवर कोणाचे नंबर आहे ध्यान करा आणि त्या नंबरावर पुन्हा रिटर्न कॉल करा। मग तुमच्या लक्षामध्ये येईल। टाळ्या नका वाजवू, हे टाळ्या वाजवण्याचे शब्द नाहीये, हे पश्चातापाचे शब्द आहे। मुलींचे मोबाईल पहा आणि मुलींचे मोबाईल पाहिल्याच्या नंतर रिटर्न कॉल करा। त्याच्यावर कॉल कुठे जातो तुमच्या लक्षामध्ये येईल। तुम्हाला सांगतो, पहिलं तत्व हे मूळचं तत्व हे लव जिहाद बंद करण्याचं तुम्ही मोबाईल चेक करा। दुसरं, आपल्या मुलीला कुठेही बाहेर काहीही खाऊ देऊ नका। या खाण्यामध्ये फार मोठं दडलेलं आहे। तिसरं, तुम्ही फळ घेता, जरा हिंदूची दुकान पाहून फळ घ्या। अरे मुसलमानाचे लोक फळ देतात। आता मी दिंडी काढली होती, दिंडीमध्ये आम्ही चाललो होतो, पुंडलिक महाराज पण त्या दिंडीमध्ये होते। लोक मला फळ आणण्याकरता गेले आणि फळ आणण्याकरता गेले तेव्हा एका दाढीवाल्याच्या जवळ फळ घेत होते, तर त्यांनी फळ घेतले आणि चाटून मापामध्ये टाकले। हे आमच्या मुलांनी पाहिलं। भूमलाही घडलेली घटना आहे। आणि म्हणून अरे तुम्ही फळ घेता, तुमच्या पैशावर हे मोठे होतात आणि याच्यावर हे लव जहाद करतात। तुम्ही विका ना, तुम्हाला काय होतं फळ विकायला? अरे यांनीच भंगार जमा करावं असं काही नाहीये, तुम्ही बी करा। गावामध्ये बघा राशनच्या दुकान आहे, या राशनच्या दुकानावर सरकार राशन देतं आणि सरकार राशन दिल्याच्या नंतर आम्ही ते राशन आणलं की यांना विकतो आणि यांना विकलं की यांचं पोट भरतं आणि हे तुमच्यावर लव जिहाद करतात। मग चुक्या कोणच्या आहे? अरे सगळ्यात मोठी चुकी आपली आहे। म्हणून मला सांगायचं आहे की या ठिकाणी पहिले आपण जागृत व्हा। आपण जागृत झालो की मग एखाद्या मुलीवर लव जिहादचा प्रसंग आला तर त्या ठिकाणी एका घराची मुलगी नाही, ती एका गावाची मुलगी आहे। आणि म्हणून साऱ्या गावानी उठून उभं राहा आणि आशा घ्या की दुसऱ्याला लव जिहाद शब्द काढता नाही आला पाहिजे। म्हणून मला सांगायचं हे आहे की तुमच्यामध्ये पहिलं संघटन करा, तुम्ही संघटित व्हा। आम्ही संघटित नाही, त्याची मुलगी गेली असन त्याची, आम्हाला काय घेणं? अरे मुलगी ही सगळ्यांची आहे, ही सगळ्या हिंदू समाजाची आहे। आणि हे जर नाही झालं, तुम्हाला सांगतो, इराण गेला, कारण राजा दाहिर होता इराणचा, इराणच्या नंतर अफगाणिस्तान गेला, अफगाणिस्तानच्या नंतर पाकिस्तान गेला, बांगलादेश गेला, म्यानमार गेला आणि आता गजबाय हिंदची पाळी आहे। आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जर ठरवलं तर गजबाय हिंद पळून लावल्याशिवाय राहणार नाही। आणि हा समाज पाहिल्याच्या नंतर तर मला असं वाटतं फुलंब्री मध्ये काय, पण औरंगाबाद मध्ये सुद्धा कोणाची मजल होणार नाही लव जिहाद करण्याची।
तेव्हा याच ठिकाणी नाही, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात जन आक्रोश करून सर्व हिंदू समाज एकत्रित करण्याची गरज आहे. मला जो विषय सांगितला तो जरा माझ्याकडून राहून गेला, परंतु मी 2 मिनिटांमध्ये सांगून टाकतो. भारतीय जो धर्म है वैदिक सत्य सनातन हिंदू धर्म. हिंदू धर्म काय है तर हिंदू धर्म है ध्रियते अनेन इति धर्म धारणात आहू इति धर्म किंवा परेशान समाचारेत दुसऱ्याला त्रास न देणं याला हिंदू म्हणलं जाईल. परंतु दुसऱ्याला त्रास न देणं दुसरं वेद वाक्य जे विश्व हिंदू परिषदेने प्रकाशित केलेलं आहे, धर्मो रक्षती रक्षतः. जो धर्माचं रक्षण करीन धर्म त्याचं रक्षण करीन. काही लोक सांगतात महाराज देव अवतार घेईन. अरे देव अवतार घेण्याकरता तुमची भूमिका पाहिजे का नाही? का देवावसाचा अवतार घेईन? कशा करता अवतार घेईन? तुमच्यासाठी टोनग्यासाठी? कशासाठी घेईन? तुम्हाला जर धर्माची आस्थाच नाही तर देव अवतार घेईन कशा करता? आणि म्हणून तुम्ही धर्माची आस्था बाळगा तेव्हा देव अवतार घेईन. तुम्ही धर्माविषयी जागृत राहा तेव्हा छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी येईल. तुम्ही धर्माविषयी जागृत राहा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येईल. आणि म्हणून धर्म रक्षती रक्षतः. अगोदर धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करीन. आणि तुम्हाला अजून सांगू, हा जो धर्म आहे ना या ठिकाणी नियमाची गरज नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धारती. यांना 5-5 वेळेस आरडावं लागतं. तुम्ही एक जर वेळेस नाही आरडले तरी हिंदू आहे. आणि म्हणून मी जादा बोलत नाही आता, कारण पाठीमागे ऊन खूप पडलेलं आहे आणि पाठीमागच्या वक्त्यांना पण बोलणं आहे. तेव्हा आपण संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा माझ्या माग एकदम मूठ बांधून जय श्रीराम म्हणलं तर असं वाटून मला काहीतरी आपण संघटित झालो. जय श्रीराम. बिलकुल फुसका आवाज निघला. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. जिजाऊ माता की. जिजाऊ माता की. धन्यवाद. धन्यवाद. प्रत्येक जणांचा उद्देश एकच आहे आणि एकच सांगतात ते, जागे वहा. जागो हिंदू जागो, एक बार तो तुम जागो. जागो हिंदू जागो, एक बार तो तुम जागो. जागल्यावर माहिती आहे काय होतं, भुई थोडी पडते. म्हणूनच हे गीत आहे. यापुढे आपल्याला ज्यांना ऐकायचं आहे खूप काही बोलावं वाटतं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर काय बोलावं हे खूप कठीण जातं. कारण मूर्तीच अशी आहे, जो राष्ट्रासाठी काम करतो, जो धर्मासाठी काम करतो, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज असतो. आणि ते माझ्या भाईजींच्या चेहऱ्यात आहे. प्रसन्न मूर्ती, हिंदू तेज सूर्य, हिंदू चेतना जागृत करणारे, प्रखर हिंदूवादी,
प्रखर हिंदूवादी म्हटल्यावरही कोणाचं नुकसान न करणारे, वयाच्या अगदी 14व्या वर्षी प्रखर जहाल हिंदू संघटनाची स्थापना करणारे हिंदू राष्ट्र सेनाचे प्रमुख, माननीय, आदरणीय, पूजनीय, सूर्यासारखे तळपणारे, राष्ट्रासाठी समर्पित माननीय हेमंतजी देसाई भाईजी, मी यांना सादर वंदन करून प्रणाम करून आमंत्रित करते की हा फुलंब्री ज्या माझ्या 5 बहिणी गेल्या होत्या, धनंजय भाई देसाई, माफ करा, एक व्यक्ती आहे, एक मुलगी जी गेली, तिला वाघाच्या जबड्यातनं ज्या व्यक्तीने आणलं, मी फक्त त्यांचं पुढचं नाव घेईल, विजयभाई. जर विजयभाई नसते तर ती मुलगी परत आली नसती. जी मेहनत घेतली त्यांनी, आम्ही निराश झालो होतो की ही बया परत येत नाही, देवाला साकडे घातले. विजयदादा, आई जगदंबा उदंड आयुष्य देव. पहिली गोष्ट तर या फुलंब्रीत या, नंतर फुलंब्रीतच नाही अख्ख्या महाराष्ट्रातनं एकही मुलगी न जाओ, गेली तर एक फोन या विजयदादांना करा, वाघाच्या जबड्यात नाही घेऊन येतो हा माणूस, दिसतो तसा नाही. आदरणीय भाईजींना बोलते मी. भाईजी, हे सगळे तुम्हाला ऐकण्यासाठी आलेले आहे. मी आपल्याला सादर आमंत्रित करते. जय श्रीराम. आदरणीय भाईजी. ओम ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गोरक्ष जालंधरचर पटाश्य अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भर्तरी संज्ञा भूम्या बभुर्व नवनाथ सिद्ध. ओम रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेण अभियता निशाचर चमु, रामाय तस्मै नमः. रामा नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. आज संभाजीनगर जिल्ह्यातल्या, धर्मवीर श्री संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यामध्ये वरती खगोलातला सूर्यनारायण आणि हा भूगोलातला हिंदू धर्म रक्षण करणारा भगवा नारायण आज आपल्या 12 ज्योतिर्लिंगांचा महादेव शरीर धारण करून छत्रपती शिवप्रभूंच्या रूपात अवतरला आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या रूपाने बलिदान करता झाला. त्या वंशाची, त्या कुळाची, त्या विचारांची, धर्माला समर्पित आणि आपल्या आईच्या गर्भाला आणि वडिलांच्या रक्ताला जागणारी पिढी इथे समोर बसली आहे, याचा मला अभिमान वाटतोय, गौरव वाटतोय. विशेष म्हणजे सन्माननीय व्यासपीठ आहेच, पण छत्रपती शिवप्रभूंच्या महाराष्ट्राचं, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे, उमाजीराजे नाईक, ज्योतिबा महात्मा फुल्यांच्या महाराष्ट्राचं, महाराष्ट्राच्या विधानसभेचं सभापतीपद, अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते हरिभाऊ बागडे, 5 वेळा 7 वेळा निवडून येणारा लोकप्रिय आमदार, व्यासपीठावर येण्याची घाई न करता हिंदू हितासाठी रस्त्यावर बसतो. 100% हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. मला विजयराव अवताडेंनी सांगितलं की जिथे ज्या मुलीचं फसवून भुलवून तिला हिप्नोटाइज करून, संमोहित करून तिचं धर्मांतरण करण्याचं षडयंत्र केलं होतं, तिचं समुपदेशन आपल्या महाराष्ट्राचे किंवा भारताचे केंद्रीय मंत्री असलेले महाराष्ट्राचे ज्यांनी रावसाहेब दानवे यांनी तिचं समुपदेशन केलं, तिला सांगितलं, स्वकुळाची ओळख दिली.
मातृभूमीचा इतिहास सांगितला, पितृदेवतांच्या बलिदानाचं महात्म्य सांगितलं. हे कशासाठी चाललंय? का लहान लेकीला एक प्रौढ 70-75 वर्षाची व्यक्ती, केंद्रीय मंत्रिपद भूषवणारी व्यक्ती समुपदेशन करू लागते? समजा भारताचा उदयकाळ पुन्हा एकदा जवळ आलाय, कुसकुस बदलली आहे भारताने. आता आपण सगळ्यांनी थोडंसं शांतपणे ऐकायचं आहे. आपल्याला थिल्लर टोळक्यांची भाषणं न करता गंभीर धीर गंभीरपणे हिंदू समाजाच्या नवनिर्मितीचा ध्यास घ्यायचा आहे. आता मगाशी एक माईक बिघडला, हर्षा ठाकूरने केलेल्या भाषणाने माईक सुद्धा घाबरला, जिहादी का नाही घाबरणार? पण गायत्री उपासक महात्म्यांनी आपलं पावित्र्य आध्यात्मिक ओज इथे प्रकट केलेलं आहे. आता आपल्याला हिंदू राष्ट्रवादाचे तांत्रिक मुद्दे समजून घ्यायचे आहेत. हिंदू राष्ट्रवाद हा हिंदू संघटनेने प्रकट होऊन 18 पगार जाती 12 बलुतेदार छत्रपती शिवप्रभूंच्या नेतृत्वाखाली काशी विश्वनाथाचा भगवा ध्वज घेऊन रामराज्य निर्मितीसाठी भारतीयांनी भारतीयत्वाचे केलेले प्रयत्न म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व ही जाती धर्माची व्याख्या नाहीये. हिंदुत्व हे राष्ट्र आहे, राष्ट्रीयत्वाची व्याख्या आहे. हिंदुत्व म्हणजे इथल्या पितृदेवतांच्या पुण्याई, मातृदेवतांची पुण्याई आणि ज्यांची तीर्थक्षेत्र पुण्यभूमी भारत आहे तो हिंदू आहे. मग तो भगवान बुद्धाचा, महावीर जैनाचा, गुरु नानक देवजींचा, तुकोबांचा, संत श्रेष्ठ सावताजींचा, नरहरी सोनारांचा, संत रोहिदासांचा, कुणाचाही उपासक असेल, साधक असेल तरी त्याचं मूळ, त्याचा पितृदेवतांची पुण्यभूमी भारत आहे. त्याच्या आईचा पवित्र गर्भ भारतीयत्वाचा आहे. तो सर्व भारतीय भारतात राहणारा नाही. जो पिंडाने, रक्ताने, विचाराने, संस्कृतीने आणि सभ्यतेने या मातीत अध्यात्म शोधतो, हर शंकर में कंकर है, तो भारतीय. ज्याला भारताबाहेर जाऊन मक्का करावी लागत नाही, ज्याला भारताबाहेर जाऊन व्हॅटिकन सिटीच्या पॉपचे तळवे चाटावे लागत नाही, तो भारतीय. 18 पगार जातीचा 12 बलुतेदार, याच मातृभूमीला, याच पितृभूमीला पुण्यभूमी मानणारा, आपला आध्यात्मिक शोध भारताबाहेर न घेणारा, आध्यात्मिक तीर्थक्षेत्रांचा शोध ज्याचा भारतातच संपतो, आत्म्यातून परमात्म्यात विलीन होण्याची आध्यात्मिक क्रिया याच मातीत ज्याची पूर्णत्वाला जाते, तो सकल 18 पगार जातीचा 12 बलुतेदार, जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथ एवढंच काय, या राजकीय दलांच्या पलीकडे जाणारा भारतीय तो हिंदू आहे. आणि आज आपल्या भारतामध्ये 100 कोटी हिंदूंच्या भारतामध्ये निष्पाप, निरागस, निरुपद्रवी असलेल्या हिंदूंना स्वतःच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक अधिकारांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं. रणरणत्या उन्हामध्ये आपल्या लेकीसुनांच्या संरक्षणार्थ किशोरवयीन, निष्पाप किशोरवयीन, विवेक नसलेल्या विचारहीन मुलींना वाचवण्यासाठी सगळा प्रगल्भ भारतीय समाज रस्त्यावर उतरतोय. याचा अर्थ भारतीय जागा झालाय. उत्तराखंड पासून काशी विश्वनाथ, उत्तराखंड, हरिद्वार पासून आंदोलनं सुरू झाली आहेत. तंजावर छत्रपती शिवप्रभू नेहमी सांगायचे की अहत तंजावर ते तहत पेशावर स्त्रींचं राज्य झालंय. आज ते झालं पाहिजे. आज त्या स्त्रींच्या राज्यातलं स्त्रीत्व आणि स्त्रीत्व, मातृत्व जागं झालेलं आहे. आणि म्हणून फुलंब्री सारखा एक तालुका अख्ख्या जिल्ह्याला, राज्याला आदर्श बनेल एवढ्या प्रचंड मोठ्या गर्दीने रस्त्यावर उतरतो. आणि खरोखर फुलंब्री की आता ही फुलबाग कोणी भारताचं भारतीयत्व उद्ध्वस्त करू शकणार नाही याचं अभिवचन या तालुक्यातून दिलं जात आहे. मगाशी मी जेव्हा मोर्चात चालत होतो, मी खूप मोर्चांचं नेतृत्व केलंय, खूप सभा बघितलेल्या आहेत, पण हा जो आवेश होता, हजारोंच्या संख्येने प्रचंड हिंदू समाज न खायला देता, न प्यायला देता, रणरणत्या उन्हात स्वतःची रोजची कामं सोडून, घराला कुलप मारून सगळ्या तालुक्यातल्या गावांमध्ये प्रचंड संख्येने निस्वार्थ वृत्तीने निघालेला हा सगळा ग्रामस्थ हिंदू, हा भारताचं भवितव्य आहे. हे भारताचं उज्ज्वल भविष्याचं जिवंत प्रतिनिधित्व करणारे जिवंत हिंदू असले आहेत, याचा मला खूप अभिमान वाटला. आज आपण हिंदू राष्ट्रवादाच्या गप्पा करतोय. हिंदू राष्ट्रवाद काय आहे? हिंदू राष्ट्रवाद कशासाठी आहे? काही धर्मनिरपेक्षते बेवडे, धर्मनिरपेक्षतेचे बेवडे त्या धर्मनिरपेक्षतेची दारू पाजण्यासाठी तुमच्या घरी येतील, विचारात येतील, मोबाईलमध्ये आग ओकू लागतील, जुलाब करू लागतील. त्यावेळेला तुम्हाला तुमच्या पिंडाविषयीची सावधता बाळगावी लागेल. जसं कोविड-19च्या काळामध्ये संसर्ग होऊ नये, सेवा सगळे देत होते, पण संसर्ग होऊ नये म्हणून स्वतःला सॅनिटाईज करत होते, तसं भारतातलं भारतीयत्व टिकवायचं असेल तर हिंदुत्वाचं सॅनिटायझिंग केल्याशिवाय पर्याय नाही. कोविड-19ची लस नाही घेतलीत तरी चालेल, 14 दिवसात तुम्ही बरे व्हाल, गरम पाणी, लिंबू पाणी पिऊन तुम्ही बरे व्हाल.
रोग प्रतिकारक शक्ती वाढवली तर कोविड-19 काय तर जिहादी अतिरेकी सुद्धा तुम्ही स्वतःच्या पोटामध्ये मारू शकाल इतके तुम्ही सक्षम व्हाल. पण हिंदुत्वाची लस नाही घेतलीत तर तुमचा भारत मरेल. या भारताचा भारतीयत्वाच्या अभावाने भारतीयत्वाचा जेव्हा भारतामध्ये अभाव आला शरीरात जेव्हा रोग प्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा रोग येतो. भारताचं भारतीयत्वाला जेव्हा ग्लानी आली यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ग्लानी आली भारताला तेव्हाच या भारताचा सिंध पंजाब पाकिस्तान झालाय. जेव्हा भारताला ग्लानी आली तेव्हा भगवान बुद्धाचा वेदघोषांचा बामियान भगवान बुद्धांच्या भिक्षूंचा बामियान अफगाणिस्तान झालाय. ढाकेश्वरी मातेच्या साधकांना जेव्हा ग्लानी आली भारतामध्ये तेव्हा पूर्व बंगालचा बांगलादेश झालाय. काशी विश्वनाथाच्या भक्तांच्या भक्तिभाव पूर्ण होता पण बेसावध झाले तेव्हा पाकव्याप्त काश्मीर झालाय. आणि आता PFI 2022च्या नवरात्री उत्सवामध्ये बिहार पोलिसांनी बिहार ATS आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ने जेव्हा धाडी टाकल्या त्यांना सॅटेलाइट फोन ट्रेस झाले तेव्हा त्या सॅटेलाइट फोनची रेंज बिहारमध्ये पटना पोलिसांमध्ये भारतीय पोलीस दलामध्ये म्हणजे राज्य पोलीस दलामध्ये भारताचा पगार खाणाऱ्यामध्ये एक पोलीस खात्यातल्या सिनियर PI रँकचा पोलीस ऑफिसर जो धर्माने मुस्लिम होता त्याच्या घरामध्ये सॅटेलाइटची रेंज सापडली. आणि मग जेव्हा त्याच्या बंगल्यावर धाडी टाकण्यात आल्या तेव्हा ह्या भारताविरुद्ध भारताला मारण्यासाठी षडयंत्र रचणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFIचं कॅडर तिकडे बेस सापडला. एक बिहार पोलिसांमध्ये असलेला भारताचा पैसा खाणारा हरामखोर जिहादी पोलीस खात्यात सुद्धा घुसलाय. सिनियर PI रँकवर होता आणि चळवळ कोणाची चालवत होता देशद्रोह कोणाच्या बाजूने करत होता PFIच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. आता परवाच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ISISचं कॅडर भरती करणारा पुण्यामध्ये एक डॉक्टर सापडलाय. 2 कर्तृत्ववान पोलीस शिपायाने पहाटे 4 वाजता 2 जिहादींना ओळखलं आणि पकडलं आणि त्यांच्याकडून कारतूस सापडली. इन्व्हेस्टिगेशन झालं. NIA ने 5 लाख रुपये प्रत्येकी डिक्लेअर केलेले 2 अतिशय मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडले. आणि त्यांच्यानंतर तो एक पुण्यातला एक डॉक्टर सापडलाय जो कोंडव्यामध्ये प्रॅक्टिस करतोय. त्याच पुण्यातल्या कोंडव्यामध्ये एक शाळा NIA ने सीज केली आहे कारण तिकडे अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. शाळेमध्ये अतिरेक्यांना तुमच्याकडे अ आई वी अ ब क ड ई शिकवत असतील ABCD शिकवत असतील A फॉर ॲपल शिकवत असतील A फॉर अर्जुन शिकवत नसतील B फॉर बॉल शिकवत असतील बलराम शिकवत नसतील पण तिकडे J फॉर जिहादी शिकवलं जातं. आणि पुण्यामधल्या एका शाळेमध्ये छत्रपती शिवप्रभूंनी सोन्याचा नांगर जिथे फिरवला आणि तो नांगर काही ठिकाणी जायचा राहिला त्या उकिरड्यावर जिहादी औलादी जन्माला आल्या. त्या औलादींनी आता पुण्यामध्ये शाळांचा उपयोग अतिरेकी घडवण्यासाठी केला जातोय. आणि हे सगळं धडधडीत सत्य वर्तमानपत्रात वृत्तवाहिन्यांमध्ये येत आहे. म्हणून आता यापुढे राजकारणाच्या अधीन असलेला धर्म नको तर धर्माधिष्ठित असलेलं राजकारण हवं. म्हणून या देशाला हिंदुत्वाची गरज आहे. या देशातलं हिंदुत्व व्यक्तीची तळवे चाटण्यासाठी केलेला प्रयत्न नाहीये. पक्षाच्या तुंबड्या उचलून तळी उचलून धरण्यासाठी केलेला प्रयत्न नाहीये. जातीच्या नावाने माती खायला शिकवणाऱ्यांसाठीचा हिंदुत्व नाहीये. हे हिंदुत्व हे भारताचं भारतीयत्व सुरक्षित राहावं म्हणून भारतीयांनी केलेला आध्यात्मिक प्रयत्न म्हणजे हिंदुत्व आहे. आणि त्या हिंदुत्वासाठी आपण सगळे इथे एकत्र आलायत. मला खूप आनंद वाटला. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटे हा तुकोबांचा अभंग आहे. तो तुमच्यामुळे मला प्रचितीस आला की खेडी पाडी पेटू शकतात. प्रत्येक आईच्या गर्भात आणि वडिलांच्या रक्तात धर्माभिमान कुठून कुठून भरलेला आहे. फक्त त्याला आवाहन देऊन बोलवण्याची खोटी आहे. तो एका क्षणात आवाहन करणाऱ्याच्या मागे रामसेना होऊन वासुदेव नारायणाचं सामर्थ्य शक्ती घेऊन शिवबांचं धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान आणि धर्मप्रेम घेऊन उभा राहतो. आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्रीमध्ये जर आपला हिंदू एवढा एकवटू शकतो या भारतीयत्वाचा जनआक्रोश एवढा करू शकतो तर हाच आदर्श भारताने घेतला तर 100 कोटी हिंदूंच्या देशात हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्यांची कुळं आणि त्यांचे गर्भ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लक्षात घ्या आज तालुक्यात तुमची जमलेली ही प्रचंड जनआक्रोशाची गर्दी धर्माभिमानाची गर्दी ही भारतीयत्वाची आहे. पण याकूब मेमन नावाचा एक जिहादी 1993च्या बॉम्बस्फोटातला एक देशद्रोही हरामखोर जिहादी अतिरेकी पाकिस्तानचा चोळ्या जेव्हा नरेंद्र मोदींसारख्या महापुरुषांनी सत्तेत आल्या आल्या जर काय पवित्र काम केलं असेल तर याकूब मेमनची जी फाशी ताटकळवली जात होती थांबवली जात होती पुढे ढकलली जात होती ती ताबडतोब देऊन टाकली. आणि ती देताना पहाटे 3-3, 4-4 वाजता सर्वोच्च न्यायालयांना जागवण्यात आलंय उठवण्यात आलंय. पण तिथे राज्य केंद्र सरकार बदललेलं होतं.
न्यायाधीश झोपेतून उठले नव्हते, वृत्तीने सुद्धा जागे झाले होते. त्यांना कळलं होतं आता कोणाची चोळेगिरी न करता राष्ट्राला अनुकूल राष्ट्रीय धर्माला जपेल, जगवेल, जागवेल असाच निर्णय द्यावा लागेल. आणि 3-3, 4-4 वाजता झोपेतून उठवल्यानंतर सुद्धा याकूब मेमनला कायमचा झोपवण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला आणि फाशी कायम ठेवली. आणि ती फाशी दिल्यानंतर मुंबईमध्ये, छत्रपती शिवप्रभूंच्या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये 3-3 लाख जिहादी अतिरेकी याकूब मेमनच्या जनाजाला जमले होते. आणि त्याचा जनाजा यांच्या आईच्या नवऱ्याची प्रेतयात्रा चालली आहे इतक्या जोरात काढला जात होता. आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की छत्रपती शिवप्रभूंच्या भूमीमध्ये शिवजयंतींना परवानग्या घ्याव्या लागतात, पण दर्गे, मदरसे, मशिदी बेकायदेशीर उभवायला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. सामाजिक शांतता बिघडेल म्हणून त्याला गपचूपपणे दडवलं जातं, लपवलं जातं आणि ती अनवरस उकिरड्यावरची पिलावळ पोसली जाते. आणि मग ती पुढे या भूमिपुत्रांना, या भूमीच्या स्वामींना, इकडच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक अधिकाराच्या वारसदारांना आव्हान उभं करते. आणि गजवा हिंद 2022 मध्ये नवरात्रींच्या मध्यातच इथली धर्मशक्ती जागृत झाल्यामुळे पटना पोलिसाच्या एटीएसने, बिहार पोलिसाच्या एटीएसने आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने बिहारमध्ये धाडी टाकल्या आणि PFI, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कॅडर पकडण्यात आले. आणि ते पकडण्यात आल्यानंतर त्यांच्या अजेंड्यामध्ये, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पान क्रमांक 7 वरती त्यांनी हे लिहिलेलं आहे, कार्यपद्धती. आणि जाहीरनाम्यासाठी नसून हे खाजगी कागदपत्र आहेत असं त्याच्यात लिहिलं होतं. आणि त्याच्यात लिहिलं होतं की हिंदुओं में जातीय बंटवारा करो, इस भारत में जातीय बंटवारा करो, प्रादेशिक बंटवारा करो, जिस्मानी ताल्लुकात बनाओ लड़कियों के साथ में, उन्हें काफिरों की लड़कियों को जिहादी आतंकवादी बनाओ. हे पान क्रमांक 7 वर आहे. PFIचा अजेंडा आहे, 2022च्या नवरात्रीमध्ये पकडलेला आहे आणि सर्व तपास यंत्रणांनी जाहीर केलेला अधिकृत अजेंडा आहे. PFIचा अजेंडा भारताचा 2047 पर्यंत, 1947 में हमने आधा पाकिस्तान बनाया है, पूरा बनाना बाकी है. 2047 टार्गेट टाइम आहे, शेवटचं लक्ष्य आहे 2047. आणि आज जी आपल्यामध्ये जातीय फूट पडणारी, आपल्याच कुळाची भ्रष्ट झालेली खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, नागोजी मानेची, जयचंदाची औलाद आज आपल्यामध्ये जातीय संभ्रम निर्माण करते. जातीय नावाने आपलं वर्गीकरण कसं होईल, विभागणी फाळणी कशी होईल आणि भारत मारण्यासाठी सगळ्यात पहिलं काय काम असेल तर हिंदूंमध्ये आपसी फूट पाडा, हिंदूंमध्ये जातीय, भाषीय, प्रांतीय. मगाशी मला अवताडेंनी सांगितलं की आम्ही सर्व लोकांना एक केलं, सगळ्या खेड्यापाड्यात फिरलो, जातीपाती, वर्ण, भाषा तर मातीत घातल्याच, पण आम्ही सर्व पक्षीय हिंदू इथे एकत्र आलोय. हा किती महत्वाचा निर्णय, सर्व पक्षीय हिंदू. कारण आईच्या गर्भातून जन्माला येताना बापाचं नाव, आईच्या गर्भाचं पावित्र्य तुम्ही घेऊन आलायत. पक्षाचा बॅनर, हातातलं घड्याळ, काँग्रेसचा हात घेऊन जन्माला आला नाहीयेत. तुमचा धर्म, तुमच्या पितृदेवतांच्या रक्त म्हणजे तुमचा धर्म आणि राजकीय पक्ष तुमच्या पायातल्या वाणा आहेत. जिथपर्यंत आवश्यकता आहे तिथपर्यंत वापरायची, उंबरठ्याच्या आत पायातली वाण बाहेर काढायची आणि आत गर्भगृहात प्रवेश करायचा. आपल्या वडिलांच्या रक्तासह, आईच्या पावित्र्यासह. जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विषय उभा राहील तेव्हा नाही काँग्रेस, नाही राष्ट्रवादी. आता तर राष्ट्रवादी राहिलीच नाहीये, शिवसेना राहिलीच नाहीये. आता जी शिवसेना आहे ती ही खरी बसलेली छत्रपती शिवप्रभूंची शिवसेना आहे. राजकीय पक्ष निवडणूक आयोगाकडून मान्यता घेण्याची गरज नाही. पितृदेवतांच्या पावित्र्याचं उजळ माथ्याने छाती ठोकून शिवरायांचं कार्य करणारी, खरी जनजागृती करणारी, हिंदूंचा रोमरोम पेटवून उठणारी शिवरायांची सेना या भारताला आवश्यक आहे. राजकीय दलात वाटलेला हिंदू या देशाची समस्या आहे आणि धार्मिक दृष्ट्या एकवटलेला हिंदू या देशाचं समस्येचं उत्तर आहे. या समस्येचं उत्तर हा फुलंब्री मधला मोर्चा आहे. देशातल्या समस्यांचा प्रश्न म्हणजे संभ्रमित करणारा, संभ्रमित झालेला हिंदू आहे. लव जिहाद. लव जिहाद काय आहे तर जिहादी मानसिकतेने हिंदू मुलींना भुलवून, फसवून, त्यांच्या भारतीयत्वाच्या पावित्र्याचा नाश करून, त्यांच्या श्रद्धा वालावलकर सारख्या तरुणींच्या शरीर ओरबाडून, गरज सरली, वासना क्षमली की तिचे तुकडे पाडून तिला फ्रीज मध्ये टाकून, नवीन मुलींना समोर बोलून तिचं मुंडकं फ्रीज मध्ये तसंच ठेवून, तो आफताब काय करायचा, त्या मुलीचं मुंडकं, श्रद्धा वालावलकरचं शिर
तसंच मेकअप करून तसंच ठेवायचं आणि नवनवीन हिंदू मुली घेऊन येऊन तिच्याशी तिकडे शारीरिक संबंध करून पुन्हा त्या मुडक्याला चपलेने मारायचा. देख साली तू नाही ना तो मैंने और 1760 लेके आ रहा हूं. हे सगळं गांभीर्यपूर्वक तुम्ही लक्षात घ्या. या भारतामध्ये भारतीय लोकांना हिंदुत्वाचा गजर का करावा लागतो? कोविड झाल्याशिवाय कोण लस घेतं का? पोलिओ होता म्हणूनच लसीकरण आहे की नाही? पोलिओ जर जगातच नसता तर लसीकरण झालं असतं का? रोग नसता तर औषध घ्यायची वेळ आली असती का? धर्मांतरण आणि जिहाद नावाच्या देशद्रोही वृत्ती भारतामध्ये वाढतायत, भारतीयत्वाला त्रास देत आहेत, भारतीयत्वावर अतिक्रमण करतायत, भारतीयांचं पावित्र्य भंग करतायत, भारतीयांची समाधी साधना भंग करतायत. जो जे वांछिल तो ते लाहो म्हणणाऱ्या माऊलींच्या निष्पाप निरागस टाळ चिपऱ्या घेऊन चाललेल्या वारकऱ्यांना उपद्रव माजवल्यानंतर त्याच वारकऱ्यांचं रूपांतरण आर्तत्राण पारायण ढाल तलवार घेऊन शिवरायांच्या रूपात प्रकट होतो. त्याला हिंदुत्व म्हणतात. रोग नसता तर औषध नसतं, रोग आहे म्हणून उपचार आहेत. आज भारतामध्ये भारतीयत्व संकटात आहे म्हणून भारतीयांना आपली आध्यात्मिक साधना बाजूला ठेवून भौतिक सामर्थ्य निर्माण करून हिंदुत्व भारतामध्ये गाजवावं लागतंय. हिंदुत्वाची आवश्यकता आम्ही निर्माण केली नाही. मागे माझं जेव्हा मला कोणी काही प्रश्न विचारायचं तेव्हा मी त्यांना सांगितलं की हिंदुत्व ही क्रिया नाही आहे, हिंदुत्व ही प्रतिक्रिया आहे. हिंदू हा कधीच स्वतःला हिंदू म्हणून घेत नव्हता. हिंदू हा भारतीय अध्यात्मातला एक गुणसूत्रांचा समुच्चय आहे. भारताच्या अध्यात्माचं शाक्त स्मार्त शैव वैष्णव गणपत्य बौद्ध शीख जैन महानुभाव वारकरी लिंगायतांचं आध्यात्मिक संघटन म्हणजे भारत आहे. सगळ्या जगाच्या परोपकारी साधनेचं ऊर्जा क्षेत्र म्हणजे भारत आहे. भगवान बुद्धाची निशस्त्र साधना म्हणजे भारत आहे. रणांगणातलं तत्वज्ञान मानवी मूल्यांचं जीवनाचं तत्वज्ञान म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम आणि सगळ्यांच्या आचारसंहितेचा भंग झाल्यानंतर शिवराय आहेत. हिंदुत्व हे काय आहे? हिंदुत्व म्हणजे भारतीयांनी भारतीयत्वाचं भारतीयत्व रक्षणासाठी केलेला शेवटचा प्रयत्न म्हणजे हिंदुत्व आहे. हिंदुत्व आमची आवड नाही आहे, हिंदुत्व आमचा नाईलाज आहे. आम्हाला कधीच जातीच्या दाखल्यावर जात लिहिण्याची गरज वाटली नाही. आम्हाला उलट पक्षी लाज वाटते की भेदाभेद संपला पाहिजे. पण भेदाभेद मानणारा वर्ग आहे. आमच्या सांस्कृतिक विचारसरणीवर वसुधैव कुटुंबकम सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया म्हणणाऱ्या संतांच्या या संस्कृतीवर अतिक्रमण करून ही जगाची कल्याणकारी भूमी संपू पाहणारा हा जिहादी नावाचा व्हायरस जो आहे, याकूब मेमनच्या प्रेत यात्रेमध्ये 3-3 लाखाच्या संख्येने सहभागी होणारा हा देशद्रोही 2012 साली म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरुद्ध एक बंड झाला. नीट ऐका. म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश. त्या आजच्या म्यानमारमध्ये राखाईन नावाचा एक प्रांत आहे. जसं भारतामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, तसा भगवान बुद्धाची उपासना करणाऱ्या भगवान बुद्धाचं ओम मणी पद्मे हुम या तत्वज्ञानाशी प्रामाणिक असलेल्या भगवान बुद्धांच्या उपासकांच्या भूमीत म्हणजे म्यानमारमध्ये राखाईन नावाचा एक प्रांत आहे. त्या राखाईनमध्ये रोहिंग्या मुसलमान नावाची एक जात आहे. रोहिंग्या नावाची एक जात आहे. जशी आपल्याकडे शीख आहेत, जैन आहेत, बुद्ध आहेत, महानुभाव आहेत, तसे नाही. आपल्याकडे जसे जिहादी याकूब मेमन आहेत, दाऊद इब्राहिम कास्कर आहेत, हरामखोर अफजल गुरु आहे, या सगळ्या भडव्यांची पिलावळ जशी इथे उकिरड्यावर पोचल्या गेली आहे तशीच तिथे म्यानमारमध्ये रोहिंग्या नावाच्या जिहादी वृत्तीच्या मुसलमानांची एक जमात आहे. होती. त्या म्यानमारमध्ये भगवान बुद्धांची शांततामय उपासना करणाऱ्या ओम मणी पद्मे हुम या विश्वकल्याणकारी वैश्विक मंत्राच्या पावित्र्याने समृद्ध झालेला बुद्ध तिथे सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामयाच्या भ्रमात होता. आणि नंतर त्यांच्या बुद्ध मुली अचानक गायब होऊ लागल्या. कुणाची स्तन कापलेली प्रेत मिळाली, कोण विरोध करत असेल तिच्या योन्यांमध्ये गुप्तांगांमध्ये तलवारी घातलेली प्रेत सापडली. काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये रोहिंग्यांच्या मोहल्ल्यांमध्ये काही बुद्ध मुली सापडल्या. आणि मग तिथला एक ओम मणी पद्मेहुम ओम मणी पद्मेहुमची जपमाळ करणारा आशिन विराथू नावाचा एक 35 वर्षाचा तरुण बुद्ध भिक्षू पेटून उठला आणि त्याने मानसशास्त्रीय धार्मिक आध्यात्मिक राजकीय दृष्ट्या अभ्यास केला की आपण निशस्त्रतेचा मूर्खपणा करून एक रोहिंग्या मुठ्ठीभर रोहिंग्या अख्ख्या म्यानमारचं इस्लामीकरण करण्याच्या जिहादी वृत्तीने झपाटून आपल्या लेकी सुनांच्या छात्या कापतायत. काश्मीर फाईल्समध्ये जसं करवतींमध्ये स्त्रिया चिरल्या गेल्या तशा भगवान बुद्धांच्या उपासकांच्या स्त्रिया तिथे चिरल्या गेल्या. आणि मग त्या बुद्ध भिक्षूला कळलं
की वैश्विक शांततेची आपलं तत्वज्ञान हे पवित्र कुळांना कळू शकेल, पवित्र आत्म्यांना कळू शकेल, पण जगाला नासवू पाहणारे, जगाला पाठवू पाहणारे ही जिहादी वृत्ती इसिसच्या नावाने आज फ्रान्समध्ये सुद्धा जिथे अग्निकुंड पेटलेले आहे, फ्रान्स जळतोय, फ्रान्सची अभिव्यक्ती स्वातंत्र्याला त्यांनी पेटवून टाकलंय. ज्यांना आश्रय दिला फ्रान्सने त्यांनीच फ्रान्स पेटवलाय. आणि मग त्या आश्विन विरातूला कळल्यानंतर त्यांनी भगवान बुद्धाची संकल्प घेऊन, शपथ घेऊन जाहीर भाषणांमध्ये सांगितलं की भगवान बुद्धाची विश्वकल्याणकारी शांतता मला हवी आहे, पण कब्रस्तानातलं अपवित्र शांतता मला नको आहे. माझ्या लेकी सुनांचं, माझ्या म्यानमारची, माझ्या भगवान बुद्धाच्या उपासनेचं संरक्षण मला करायचं असेल तर मी ही भगवान बुद्धाची ओम मणी पद्मे हुमची माळ काही काळापुरती पिशवीत ठेवतोय आणि त्याच मंत्रासहित ही नवीन तलवार उपसतोय. आता मी ओम मणी पद्मे हुम सरशी एक एक रोहिंग्या जोपर्यंत म्यानमार मधून संपत नाही, पळवला जात नाही, म्यानमार पूर्णपणे बुद्धमय होऊन म्यानमार माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी मी सुरक्षित करत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि त्या 35 वर्षाच्या भगवान बुद्धाच्या बुद्ध भिक्षूने हातात तलवार घेतली आणि एक यलगार पेटवल्याबरोबर सगळा म्यानमार बुद्धांचा पेटून उठला आणि त्यांनी दे माय धरणी ठाय करून म्यानमारचं सांस्कृतिक अस्तित्व धोक्यात आणणारे, म्यानमारचं बुद्धत्व संपवणारे, म्यानमारचं पवित्र बुद्धत्व भंग करणाऱ्या ह्या जिहादी वृत्तीच्या रोहिंग्यांना पळवायला, मारायला सुरुवात केली. आपल्या लेकी सुना ज्या त्यांच्या कैदेत होत्या त्या सोडवल्या. आणि दुर्दैवाने काय झालं, छोट्याशा म्यानमारला जे कळलं ते काही भारताच्या 2014 पूर्वीच्या मूर्ख राज्यकर्त्यांना कळलं नाही आणि त्यांनी मात्र त्या रोहिंग्यांना भारतात घुसू दिलं. आज तेच रोहिंगे इथे दिवस रात्र आपल्या अनाचाराच्या, दुराचाराच्या, अनवरस अवलादींच्या प्रोडक्शन फॅक्टऱ्या चालवून वाटेल तशी पिलावळ जन्माला घालतायत. आणि आज भारताचं धर्मांतरण व्हावं म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये रोहिंग्यांना नागरिकत्व द्या म्हणून ज्यांच्या आया रोहिंग्यांच्या उकिरड्यावर गेल्या होत्या ती लोक सुप्रीम कोर्टामध्ये रोहिंग्यांना नागरिकत्व द्या म्हणून याचना करतायत. जे रोहिंगे म्यानमारमध्ये राहू शकले नाहीत, जे जिहादी भारतामध्ये राहू शकले नाही, ज्यांनी भारताचा पाकिस्तान केला, भारताचा अफगाणिस्तान केला, भारताचा बांगलादेश केला, त्या जिहादी वृत्तीला नागरिकत्व देणं म्हणजे तुमच्या कुळाचा नाश करणे. 2012 मध्ये मुंबईतल्या आझाद मैदानावरती रजा अकॅडमी नावाच्या एका भारतातल्या जिहाद्यांना पोषणाऱ्या, जिहाद्यांना चेतवणाऱ्या, भारताचं इस्लामीकरण करणाऱ्या जिहादी वृत्तीच्या संस्थेने, रजा अकॅडमीने मुंबईमध्ये 2012 साली रोहिंग्या मुसलमानांना नागरिकत्व द्या म्हणून मोर्चा काढला होता. 200 लोकांची परवानगी घेतली होती आणि अचानक 20,000 तरुण मुसलमान जिहादी तिकडे जमले. आणि जमलेल्या लोकांनी नुसतं आंदोलन, मोर्चा, भाषणं केली नाहीत, तर 2012 साली त्यांच्या बंदोबस्ताला जसे निष्पाप एकदम बेसावध पोलीस आहेत, कारण त्यांना माहिती आहे हा हिंदू आहे, आमच्यातला वृद्ध शिपाई जरी समोर गेला तर 10,000चा हिंदू मॉब मागे जाईल की पोलीस आले आहेत, कारण तो संविधान मानतो, तो राज्यघटना मानतो, तो भारताचं प्रशासन मानतो, तो आमचे नैसर्गिक अधिकार मान्य करतो, तो हिंदू आमचं कधी अतिक्रमण करणार नाही, पोलिसांना खात्री आहे. तसंच तिकडे सुद्धा पोलीस उभे होते. आझाद मैदान 2012 रजा अकॅडमी दंगल यूट्यूबला तुम्ही टाका, गुगलला टाका, तुम्हाला लगेच मिळेल. त्या 20,000च्या जिहादी मॉबने काय केलं माहिती आहे, तिथे बंदोबस्ताला असलेल्या तरुण शिपाई मुली, पोलीस शिपाई मुलींचे अत्याचार केले, कपडे फाडले, नग्न केलं, छात्या चावल्या, त्यांच्या गुप्तांगांमध्ये माती भरली. आणि मुंबई महानगरपालिकेतल्या वॉचमॅन लोकांनी पटापट दारं उघडून त्या पोलिसांना आत घेऊन दारं लॉक केली आणि आपले ओव्हरकोट उतरवून त्या मुलींना, अर्धनग्न अवस्थेतल्या पोलीस शिपाई मुलींना घातले. कारण त्या पोलीस आपले आहेत ना, जसं पोलीस दिवस रात्र माझं रक्षण करतोय तसं माझं कर्तव्य आहे त्यांच्या नैसर्गिक अधिकाराचं रक्षण करणं. कोविड-19 मध्ये जेव्हा पोलीस काही जिहादी लोकांच्या मोहल्ल्यात जात होते तेव्हा त्यांच्यावर शारीरिक हल्ले केले जात होते. एकटे योगी आदित्यनाथ होते की उत्तर प्रदेशमध्ये पोलीस शब्द घेतला तरी जिहाद्यांना डायपर घालून फिरावं लागतंय. अतिक अहमद कुठे आहे? अतिक अहमद गायब. कोण आलं, कोण गेलं, कुठून ठोकून गेलं 0 पॉइंटवर. जो अतिक अहमद AK-47 घेऊन जीपवर UP मध्ये फिरायचा आणि जिहादी अजेंडा राबवायचा. गोरक्षनाथांच्या पीठाचा पीठाधीश, नाथ पंत का नारा यारो सब दुनिया से निराला है, एक हात में माला तो दूजे हात में भाला है. पोलिसांना मारता येत नसेल अतिक अहमद तर रामभक्त मारतील अतिक अहमद, पण त्याचं प्रशासकीय राजकीय वातावरण करून देणारी राजसत्ता निर्माण करणं हे भारतीयांचं कर्तव्य आहे. अतिक अहमद मारणं खूप सोपं आहे, अतिक अहमद सारखे जिहादी संपवणं खूप सोपं आहे, पण त्या संपवणाऱ्या व्यवस्थेला निर्माण करणं
हे महत्वाचं दायित्व आहे, कर्तव्य आहे आपलं. हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. ही घोषणा जोपर्यंत संसदेत, विधानसभेत, ग्रामपंचायतींमध्ये, नगर परिषदांमध्ये धावत नाही, जपली जात नाही, पोचली जात नाही, तोच आमचा राजधर्म होत नाही, तोपर्यंत या भारताचं भारतीयत्व टिकणं कठीण आहे. आणि आता भारताचं भारतीयत्व कोणी उद्ध्वस्त करू शकत नाही. आजच्या गर्दीने हे सिद्ध झालेलं आहे. आजच्या फुलंब्रीतल्या गर्दीने हे सिद्ध झालेलं आहे. 2012 सालची ती दंगल झाली, त्याच्या आधी भिवंडी पोलिसांनी आपल्या पोलिसांच्या आरक्षणासाठी ब्रिटिश काळात आरक्षित करून ठेवलेला पोलीस क्वार्टर्सचा एक प्लॉट होता, तिकडे मोजणी चालू केली पोलिसांच्या निवासी संकुलासाठी. तेव्हा अबू असीम आझमी नावाचा समाजवादीचा एक जिहादी 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी तिकडे गेला आणि त्याने भाषण केली, अगर पुलिस क्वार्टर्स यहाँ पे आती है तो मुसले ईमान वालों को बड़ी परेशानियां होगी. आणि मग 10-10 हजारचा मॉब बाहेर पडला, कारण पोलिसांच्या क्वार्टर्स आल्या. 500,000 पोलिसांच्या क्वार्टर्स तिथे तयार झाल्या. जो पोलिसांचा ब्रिटिश काळातला आरक्षित प्लॉट आहे, तिथे भिवंडीमध्ये पोलिसांच्या क्वार्टर्स बांधल्या जाणार होत्या. त्या वेळेला ह्या लोकांनी प्रचंड मोर्चा काढला आणि जगताप गांगुर्डे नावाच्या निष्पाप हिंदू शिपायांची हत्या करण्यात आली. त्यांचे चेहरे ओळखता येत नव्हते, त्यांची लिंग छाटली होती, डोळे फोडले होते, कान कापले होते, छिन्न विछिन्न अंग झालं होतं. मग बिल्ला क्रमांक बघून कळलं की हा जगताप आहे आणि हा गांगुर्डे. साकीब नाचन नावाच्या एका देशद्रोही अतिरेक्याला घ्यायला ठाण्यामधल्या पडगाव गावात जेव्हा महाराष्ट्र पोलीस गेले, तेव्हा नाराय तकबीरच्या घोषणा देऊन पोलिसांना बेदम मारहाण करून पळवण्यात आलं. आणि जेव्हा रॅपिड ॲक्शन फोर्स SRPच्या सगळ्या प्रचंड लवाजम्यासह पोलीस गेले, तेव्हा घाबरलेल्या जिहादीने हमको गलतफहमी हुई ती म्हणून अंग काढून घेतलं. आणि मग ते उजळ माथ्याने जिहादी आपला शक्तीचा प्रयोग आपल्या पोलिसांवर दाखवतात, आपल्या देशावर, आपल्या राष्ट्रावर, आपल्या राज्यकर्त्यांवर दाखवतात. गोवंशाच्या हत्येच्या बंदीसाठी गोरक्षकांना रात्रभर रस्त्यावर जागावं लागतं, अवहेलना, अपमान सहन करावे लागतात. काही भ्रष्ट प्रशासनातले अधिकारी, चरित्रहीन, नीतिहीन, गर्भाला कलंक असलेले, रक्तकुळाशी गद्दार असणारे काही प्रशासकीय अधिकारी गोरक्षकांचा अपमान करतात. तो गोरक्षकांचा अपमान नसतो, तुमच्या धमन्यातल्या नाचलेल्या रक्ताचं ते प्रतिनिधित्व असतं. म्हणून आपण ह्या गोरक्षकांचं रक्षण केलं पाहिजे. गायीचं रक्षण करण्यापेक्षा कसायांचं निर्दालन कसं होईल यासाठी नवीन कायदे निर्माण केले पाहिजेत. आणि म्हणून आज हिंदू राष्ट्रवादासाठी काढलेला लव जिहाद धर्मांतरण कमलेशराव कटारियांनी इथे हनुमान चालिसाचा एक उपक्रम चालू केलाय. सिल्लोड तालुक्यातून सुरू केलाय. तिथे जास्त आवश्यकता होती, जिथे रोग असतो तिथे औषध लागतं. आणि सिल्लोड तालुक्यातून केलेला हनुमान चालिसाचा रामभक्ती जागृत करणारा, रोम रोमातला राम जागृत करणारा हा उपक्रम या संभाजीनगर जिल्ह्याचं, पर्यायाने महाराष्ट्राचं आणि पर्यायाने भारताचं शुद्धीकरण केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपल्या प्रत्येक आईच्या गर्भावरती आपल्या आईला काय स्वतःचं स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी बाळंतपण नको असतं. तिला तिची योग्यता, पावित्र्य आणि कुळाचा उद्धार करणारी संतती हवी असते. नैसर्गिक नियमाने बाळंतपण सगळ्यांना येतं, पण निश्चयाने केलेलं बाळंतपण म्हणजे शिवराय, निश्चयाने बाळंतपण म्हणजे संभाजीराजे, निश्चयाने केलेलं बाळंतपण म्हणजे भगवान बुद्ध, महावीर जैन, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, नेताजी पालकर, उमाजीराजे नाईक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद साळवे, अण्णाभाऊ साठे, ही सगळी निश्चयाने आईने निश्चय केला होता की मला कुठची संतती निर्माण करायची. निसर्गाच्या नियमाने कोली कुत्री वितात तसं मला बाळंतपण नको आहे. माझं बाळंतपण हे राष्ट्राच्या व्यथा आणि वेदना काढणारं असलं पाहिजे, समाजाच्या उन्नतीचं बाळंतपण असलं पाहिजे. शरीर नासवण्यासाठी मुलं जन्माला घालायची किंवा माझं स्त्रीत्व सिद्ध करायचं आहे, माझ्या नवऱ्याचं पुरुषत्व सिद्ध करायचं आहे म्हणून केलेली बाळंतपणं ह्या महाराष्ट्राला, ह्या भारताला नको आहेत. या भारताचं भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी, भारताच्या वेदना संपवण्यासाठी, भारताचं ओज तेज तपबल जागृत करण्यासाठी आता यापुढे जिजाऊचं बाळंतपण पाहिजे, सईबाईचं बाळंतपण पाहिजे, सावित्रीचं बाळंतपण पाहिजे, अहिल्या देवीचं बाळंतपण पाहिजे. मोठ्या संख्येने आलेल्या आया बहिणींची कृतज्ञता व्यक्त करतो, कारण उन्हा तानामध्ये तुम्ही एवढ्या तपश्चर्या करतायत. निश्चित इथल्या तरुण मुली लव जिहाद तर सोडून द्या, पण शिवरायांचा वंश जन्माला घालतील, शिवसंस्कृती, धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदानाचं सामर्थ्य जन्माला घालतील यात मला शंका नाही. आज आपण 2014 मी अनेकदा मोदींचा उल्लेख योगी म्हणून करतो. एक थोर योगी, महात्मा, युगपुरुष, अवतारी पुरुष भगवान श्रीकृष्णांचं जे वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ते भगवान श्रीकृष्णांचं लाखो वर्षापूर्वी दिलेलं, भगवान श्रीकृष्णांचं भगवद्गीतेतलं अर्जुनाला दिलेलं वचन
मला 2014 नंतर मोदींच्या राजसत्तेत दिसू लागल्या। यदा यदा ही धर्मग्लानीमध्ये आला होता, त्रास होत होता, महात्म्यांना पीडा होत होती, भारतामध्ये भारतीयत्व छळलं जात होतं आणि त्यावेळेला भारतीयांनी कूस बदलली आहे। अजून जागे झाले नाहीयेत, अजून चालू लागले नाहीत, धावू लागले नाही, फक्त कूस बदलली आहे। कूस बदलल्यानंतर जर या जिहाद्यांमध्ये एवढी वळवळ होत असेल, धर्मांतरण एवढं संकटात येत असेल, आपल्या लेकी सुनांचं एवढं संरक्षण केलं जात असेल, तर विचार करा, पूर्णत्वाला गेली राजसत्ता, धर्मसत्ता झाली तर ह्या देशामध्ये कुठचीही समस्या उरणार नाही। आणि या सर्व समस्यांचं निराकरण करायचं असेल, लव जिहाद, लँड जिहाद, गोवंश हत्याबंदी, धर्मांतरण, आज मणिपूरच्या मोर्चाविषयी चाललंय, मणिपूरमध्ये काय चाललंय आता सगळे गळे काढायला लागलेत। मैतई समाज, थोडंसं मणिपूरविषयी बोललं पाहिजे। वर्तमान स्थितीतली समस्या आहे, काश्मीरमध्ये होणाऱ्या निर्दालन हिंदूंचं आपल्या दाखवलं गेलं नाही। 30 वर्षापूर्वी काँग्रेसच्या राजसत्तेने सगळ्यावर चादर टाकली, जिहादांना फ्री हँड दिले आणि तिकडच्या काश्मीरमधल्या हिंदूंचं उच्चाटन झालं। पण मणिपूरमध्ये काय चालू आहे? मणिपूरमध्ये मूळ नागरिक असलेला मैतई समाज आणि कुकी समाज हा दुय्यम दर्जाचा, म्हणजे नंतर आलेला, मूळ मणिपूरचा नाही, तर तो कुकी हा ख्रिश्चन धर्मांतरित झालेला समाज आहे। त्यांनी सगळ्यांचा हातात शस्त्र घेऊन मारून, टोळ्याच्या टोळ्या, गावाच्या गावं ब्रश फायरिंग करून मारून टाकून ख्रिश्चन धर्मांतरित केली। आणि त्या आज कुकीनी ख्रिश्चन मिझोरम, ख्रिश्चन मणिपूर, ख्रिश्चन नागालँड करण्याच्या नादामध्ये मैतई समाजावर पण अत्याचार सुरू केले आणि त्या मूळच्या भूमिपुत्रांना तिकडच्या डोंगरातल्या जमिनी विकत घेण्यावर बंदी घालण्यात आली। आणि मग त्यांच्या नैसर्गिक हक्कांसाठी, आरक्षणासाठी, जर जनजातींसाठी आरक्षण असेल तर मैतई ही सुद्धा भारतातली एक जनजाती आहे आणि वनवासी आहेत, त्यांचं रक्षण, त्यांचं सामाजिक, राजकीय, प्रशासकीय रक्षण झालं पाहिजे। म्हणजे सर्वोच्च न्यायालयात धावले आणि सर्वोच्च न्यायालयाने नैसर्गिक न्यायाला धरून मैतई समाजाला सुद्धा सर्व अधिकार दिले आणि ते दिल्यानंतर त्या उरल्या सुरल्या बाडग्यांनी सगळं आक्रोश रान पेटवलं आणि ते रान पेटवून त्या मैतई समाजाला टार्गेट करण्यात आलं। आणि आता जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी मैतई समाज रस्त्यावर आलाय, तेव्हा मात्र आता इथे धर्मनिरपेक्षतेची दारू पाजणारे लोक गळे काढू लागले। त्याच्यामुळे मणिपूरचा लढा हा भारतीयत्वाचा आहे आणि भारत विरुद्ध भारतीय संस्कृती असा लढा आहे। तर आपण याच्या पुढे आपल्याला सोशल मीडियावर मोठमोठ्या तत्वज्ञानाच्या गप्पा करणारी लोक भेटतील आणि आज आपल्याकडे जेव्हा हिंदुत्वाची गोष्ट झाली या फुलंब्री तालुक्यामध्ये, जेव्हा तुम्ही सगळे गावागावात, वाड्या वस्त्यांवर फिरलात, तेव्हा मला अशी अनुभूती आली की सर्व पक्षाची लोक इथे उपस्थित आहेत। इथे राष्ट्रवादी काँग्रेसमधून, भाजपमधून, शिवसेनेमधून, सर्व गटातून, सर्व दलातून, भारिपपासून RPI पर्यंतचे सर्व भारतीय इथे उपस्थित आहेत। आणि हा हिंदूंचा मोर्चा हा पक्षाचा मोर्चा नाही आहे, हा काशी विश्वनाथाचा भगव्या ध्वजाचा मोर्चा आहे, हा भारतीयत्वाचा मोर्चा आहे। आणि मी तुम्हाला अगदी सगळीकडे फिरलो, पण मी तुमचं खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो की मला इथे सर्व पक्षातला हिंदू म्हणून आलेला दिसलाय। पक्षाची जोडे बाहेर टाकून, पक्षाचे झेंडे खिशात ठेवून, आईच्या गर्भाचं पावित्र्य आणि पितृदेवतांच्या रक्ताचं सामर्थ्य दाखवण्यासाठी सर्व पक्षातल्या आलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या हिंदूंचं इथे धन्यवाद दिल्याशिवाय मला राहवत नाही। मी तुम्हा सर्व पक्षीय हिंदूंचं, राजकारणात वेगवेगळे असलो तरी राष्ट्राविषयी, धर्माविषयी तडजोड न करता हिंदुत्वाच्या ध्वजाला एकत्रितपणे सावरणाऱ्या सर्व राजकीय दलातल्या हिंदूंना मी इथे धन्यवाद देतो। मला इथे आनंद झालाय की फुलंब्री सारख्या तालुक्यामध्ये जर एवढं प्रचंड सामर्थ्य उभं राहू शकतं, तर 100 कोटी हिंदूंच्या देशात जेव्हा हिंदू पेटून उठेल, जागा होईल, सावध होईल, पळू लागेल, धावू लागेल, तेव्हा कुठचे जिहादी, कुठचे धर्मांतरण करणारे, कुठची गोवंश हत्याबंदी, काही नाही। हिंदुत्व, हिंदुस्तान ही त्रिसूत्री राबवल्या गेल्यानंतर या त्रिमितीच्या भारतामध्ये भारतीयत्वाचं रक्षण वेगळं करावं लागणार नाही। आपल्या लव जिहादमध्ये फसणाऱ्या मुलींना मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या शारीरिक आकर्षणाला भुलून तुम्ही तुमचं पावित्र्य राक्षसांच्या ताब्यात देताय। तुमचा पवित्र गर्भ नासवण्यासाठी शत्रूकडे दिला जातोय, तो ओरबडला जातोय, ते प्रेम नाही आहे, प्रेमाचा कावा आहे। तुम्ही एवढंच लक्षात घ्या, आई वडिलांनी प्रचंड बलिदान, प्रचंड संघर्ष करून तुमचं तारुण्य येईपर्यंत तुम्हाला पोहोचलंय, सांभाळलंय, त्यांचा विश्वासघात करणं म्हणजे स्वतःशी गद्दारी करणं आहे। आज तुमच्यावर तात्पुरतं तुमच्या शरीरावर प्रेम दाखवणारे तुमच्यावर प्रेम करत नाहीयेत, त्यांना तुमचं तारुण्य ओरबडायचं आहे
आणि काफिर की लडकी को निचोड के छोडा असा एक राक्षसी आनंद त्यांना साजरा करायचा आहे. म्हणून हिंदू तरुणींनो लक्षात घ्या की आज या सूर्यनारायणाच्या तप्त अग्नीमध्ये आपण सगळे धर्मभक्तीची राष्ट्रभक्तीची आग पेटवतोय. ती फक्त तुमच्या रक्षणार्थ आहे. इथे कोणाचाही व्यक्तिगत स्वार्थ नाहीये. इथे कोणाला आमदार खासदार व्हायचंय म्हणून केलेला हा राबवलेला उपक्रम नाहीये. तर सर्व राजकारणात सर्व पक्षांमध्ये सर्व जाती प्रांत वर्ण भाषा पंथांमध्ये वाटलेला हिंदू आपल्या नाळेशी प्रामाणिक झालाय. झाडाला कितीही फांद्या फुटल्या तरी पाणी मुळालाच घालावं लागतं. तसं भारतामध्ये कितीही विचार वर्ग असले तरी राष्ट्रीयत्वासाठी हिंदुत्वच जपावं लागेल. हिंदुत्वाशिवाय ह्या देशाला पर्याय नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी यापुढे मी मगाशी सांगितलं शिवरायांच्या काळातली समकालीन दोन उदाहरणं आहेत. एक शिवराय दुसरे मिर्झाराजे जयसिंग. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी 12 ज्योतिर्लिंगांच्या महादेवाची रोज बिल्वपित्र अर्पण करून पूजा करणारे मिर्झाराजे जयसिंग, काशी विश्वनाथाचा पवित्र देऊळ पाडणाऱ्या, अयोध्येमध्ये समस्या निर्माण करून भारताचं धर्मांतरण करू पाहणाऱ्या मंगोलियन वंशाच्या म्लेच्छाबरोबर यवनाबरोबर जातात. स्वतःची राजकीय अधिकार जपण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा स्वतःची वासना किंवा स्वतःचा हव्यास किंवा स्वतःचा विलास जपण्यासाठी मिर्झाराजे जयसिंग औरंगजेबाच्या आदेशावर ज्या शिवपिंडीची पूजा करत होते त्या शिवपिंडीच्या महादेवाला मारण्यासाठी महाराष्ट्रात येतात. एक झाला तो प्रकार म्हणजे राजकारणाच्या अधीन असलेला धर्म, राजकारणाची बटीक झालेला धर्म म्हणजे मिर्झाराजे जयसिंग, आणि धर्माधिष्ठित राजकारण म्हणजे शिवराय. एकाच काळातली समकालीन दोन उदाहरणं आहेत. मिर्झाराजे जयसिंग शिवपिंडीवर बेलपत्र वाहत होते आणि शिवरायांना मारण्यासाठी महाराष्ट्रात येत होते आणि स्वतःकडे काही नसताना वडलोपार्जित जहागीर लाथाडून स्वकीय धर्माचं पालन करण्यासाठी करून स्वतःच्या प्राणाचं बलिदान देण्याची क्षमता निर्माण करणारे तानाजी मालुसरे, शिवा काशीद, जीवा महाल असे बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे असे नरशूर निर्माण करून परकीय राजसत्तांचा प्रतिकार जुगाडून स्वकीयांसाठी उभा आंदोलन करणारे धर्माधिष्ठित राजकारण म्हणजे शिवराय. आपल्याला यापुढे राजकारणाच्या अधीन असलेला धर्म नको आहे. धर्माच्या अधीन असलेली राजसत्ता हवी आहे. यतो धर्म ततो जया. परत आझाद मैदानावर पोलिसांवर हात उचलायची कोणाची माय व्यायली नाही पाहिजे. पुन्हा भिवंडीमध्ये जगताप गांगुर्डे जाळून मारण्याची कोणाची माय व्यायली नाही पाहिजे. पुन्हा हू किल्ड करकरे नावाचं पुस्तक लिहून भारतातल्या IB, रॉ आणि पोलीस खात्याला बदनाम करणारा गद्दार पोलीस रिटायर्ड ऑफिसर मुश्रीफ आपल्याला नको आहे. या देशामध्ये करकरे, कामटे बलिदान झालं. जर कामटेनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलेल्या मिठीप्रमाणे एक पुन्हा एकदा मिठी मारली आणि अजमल कसाब जिवंत पकडला म्हणून त्याला कळलं हे पाकिस्तानी वंशाचे आहेत. नाहीतर जिहादी सांगत होते हा भारतातलाच आहे. त्याच्या खालती जे गळ्यावर सुरी फिरवायला भ्यायले त्यांनी स्वतःची सुनता करून घेतली. त्यांचे भ्यायलेले वंशज आपल्याला आता भारताचं इस्लामीकरणाचं ज्ञान देत आहेत. पूर्वी जेव्हा जिहादी अतिरेक्यांच्या टोळ्या भारतावर आल्या तेव्हा गळ्यावर सुरी फिरवून घ्यायला भ्यायलेली लोकांनी स्वतःची सुनता करून घेतली आहे आणि घाबरलेल्या कुळातली लोक भ्यायलेली लोक आता भारताचं धर्मांतरण करू पाहत आहेत. म्हणून भारताचं भारतीयत्व टिकवण्यासाठी आपण सगळे फुलंब्रीचा हा आदर्श जेव्हा मागे मराठा क्रांती मोर्चा निघाला तो वाटत असेल जातीवाचक तरी तो हिंदू हिताचाच होता. कारण हिंदुत्वाला मानणारी लोक होती. त्याची सुरुवात संभाजीनगरमधून झाली आणि आज फुलंब्रीतून पेटलेला हा हिंदुत्वाचा वणवा भारताचं हिंदुत्व सुरक्षित केल्याशिवाय थांबणार नाही याची मला खात्री पटलेली आहे. आज आपण सगळ्यांनी शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या महादेवाचं म्हणजे शिवाजींचं दर्शन करून, छत्रपती शिवप्रभूंचं दर्शन करून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन करून प्रभू रामचंद्रांच्या ठाई केलेली ही धर्मसेवा पुढे भारताचं हिंदुत्व, हिंदू राष्ट्र सुरक्षित करेल. या पुढच्या पिढ्यांना LIC नावाचा एक प्रकार असतो. वडील आपल्या मुलांसाठी काढतात लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी, पण त्याची गॅरंटी नसते. एखादं मूल आधी मेलं तर बाप काय करणार. पण धर्मासाठी काढलेली रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी म्हणजे हिंदुत्व आहे आणि ती हिंदुत्वाची पॉलिसी शिवरायांनी आपल्यासाठी काढली आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या बलिदानाने त्याचा प्रीमियम भरलाय. आता ती मॅच्युअर्ड करून पुढच्या वंशांना सुरक्षित समृद्ध हिंदुत्ववादी भारत देणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्या पुढे भारतामध्ये हिंदूंना हिंदुत्वासाठी एकत्र येण्याची दुर्दैवी वेळ येऊ नये असं जर वाटत असेल तर 24ला सत्सद विवेक संपन्न शुद्ध हिंदुत्ववादी बुद्धी ठेवून या भारताचं हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठीच संसदेत मतदान करायचं आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, जातीसाठी नाही, पक्षासाठी नाही, आईच्या गर्भाच्या पावित्र्यासाठी आणि पितृदेवतांच्या पवित्र रक्तासाठी 2024ला मतदान हिंदुत्वासाठीच.
जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आता मी इथे थांबतो. मी संभाजीनगर मधल्या फुलंब्री तालुक्यातल्या सर्व पवित्र कुळांना धन्यवाद देतो. तुमच्या पितृदेवतांना धन्यवाद देतो. कारण शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे रणरणत्या उन्हामध्ये रोजचे कार्यक्रम सोडून हिंदुत्वासाठी भारतामध्ये एकत्र येऊ लागलाय. ही हिंदूंची, भारताच्या शुभ लक्षणांची, भारताच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे. आणि मी ही शाश्वती घेऊन अख्ख्या भारतभर फिरीन. फुलंब्रीतला हा झालेला न भूतो न भविष्यती हा मोर्चा अख्ख्या भारताचं भविष्यात नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही. भारत माता की पते पार्वते पते. हर 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 हर. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. पते पार्वते पते. हर हर. जय हिंदू राष्ट्र. भाईजी सॅनिटायझर झालेलंच आहे फुलंब्रीमध्ये. आणि एक विशेष सूचना आहे. 1 ऑगस्टला आदरणीय पूजनीय भिडे गुरुजींची सभा अग्रसेन भवन मध्ये औरंगाबाद संभाजीनगरला आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट 6 ऑगस्टला भाईजींचा परत एकदा क्रांती चौकात आपल्याला स्वागत करायचं आहे. बघा, ही सभा सकल हिंदू धर्माची आहे. आम्ही सर्व हिंदू म्हणून इथे समाविष्ट झालेलो आहे. कोणीही कोणावर राग मानायचा नाहीये. जर ह्या काही चुकलं असेल, आम्हाला खालून आलेलं आहे की तुम्ही हे बोलावं, ते आम्ही बोललोय. भाऊ, राग मानू नका. हा पक्षाचा मोर्चा नाही, हा हिंदू धर्माचा मोर्चा आहे. त्यामुळे कोणालाही काही समजायची गरज नाही. आता इथे राष्ट्रगीत सुरू होणार आहे. जे जिथे आहे तिथे उभं राहून राष्ट्रगीत म्हणायचं आहे. एक आहे तहसीलदार साहेब आलेले आहे, त्यांना एक निवेदन द्यायचं आहे. त्यांनी वरती यावं प्लीज. आओ सर, ते तहसीलदार आलेले, त्यांना निवेदन द्यायचं आहे. त्यांना जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाए तव जय गाथा. जय गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. भारत माता की जय. वंदे वंदे. जय श्री राम. जय श्री राम. हॅलो, सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, सर्वांनी शांततेत घरी जायचंय. भगवे झेंडे आपले गुरु आहेत आणि याचा अपमान कुणीही होणार नाही याची दक्षता घ्यायची. महात्मा फुले चौकामध्ये झेंडे, बॅनर्स गोळा करायचे आहे. आपल्या घामाच्या पैशाने हा भगवा घेतलाय आपण, कोणी पाठवलेला नाही. याचा अपमान होणार नाही याची दक्षता प्रत्येक बांधवाने घ्यायची आहे. आणि हा मोर्चा येथेच समर्पित झालेला आहे. हॅलो, घरी जाताना सर्व हिंदू बांधवांनी शांततेत घरी जायचंय. हॅलो, 6 ऑगस्टला महासन्मान पुरुष मोर्चा आयोजित केलेला आहे. स्थळ क्रांती चौक, सकाळी 10 वाजता.
जय श्रीराम. 6 ऑगस्टला माझ्या भावांना ऐका, 6 ऑगस्टला हॅलो, अरे ऐका रे, 6 ऑगस्टला धर्मांतरण विरोधी कायदा लव जिहाद व सर्व गोहत्या महिलांना एकदा जाऊ द्या, त्याच्यानंतर पुरुषांनी जा. सर्वांना विनंती आहे, सर्व पुरुषांना एकदा जाऊ, सर्व महिलांना एकदा जाऊ द्या. सर्व स्वयंसेवकांना विनंती की आपण पहिले महिलांना जाऊ द्या, शांततेत गाड्या जाऊ द्या. महिलांनी पहिले जावे, त्याच्यानंतर पुरुषांना जाऊ द्या. सर्वांना विनंती आहे. गोंधळ करू नका, गोंधळ करणारे बाहेर जा. ही सभा हिंदुत्वाची आहे, कोणी गोंधळ करू नका, महिलांना जाऊ द्या. 6 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चाचं आयोजन करण्यात हॅलो, आलेलं आहे. काही गोंधळ झालेला नाहीये. त्यांनी त्याच्या शांततेत जा. आपला कार्यक्रम संपलेला आहे. कुठल्याही प्रकारचं कुठं काही नाहीये. भावांनी, हिंदू भावांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. 6 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे. हॅलो 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 हॅलो, तुम्ही हे शांतता घ्या ना यार. हॅलो, सर्वांना विनंती आहे, कोणीही गडबड करू नका. हॅलो, सर्वांना विनंती आहे, शांततेत राहा. काही झालेलं नाहीये, सर्वांनी शांततेत जा. कशाला उठून आलं रे इकडं, वाना इकडं बाजूला. सर्व शांततेत घरी जा. सर्व महिलांनी सर्वांनी शांतता बाळगा. सर्व शिवभक्तांना विनंती आहे, सर्वांनी शांतता बाळगा. महापुरुष सन्मान मोर्चा स्थळ क्रांती चौक सकाळी 10 वाजता. सर्व शिवभक्तांना आव्हान करतो, सर्वांनी उपस्थिती लावा. कार्यक्रम संपला, सर्वांनी शांततेत घरी जा. सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम संपला, सर्वांनी शांततेत घरी जा. आपला कार्यक्रम चांगला झालेला आहे, सक्सेस झालेला आहे. सर्वांनी शांततेत घरी जा. आपण आपल्या थोड्याशा याच्यामुळं हे करण्यात वेळ घालू नका. सर्वांनी शांततेत घरी जा. महिलांचा आदर राखा, महिलांना घरी जाऊ द्या. आपण एका महिलेवर अत्याचार झाले म्हणून सर्व एकत्र आलो होतो आणि कुणीही तर आता आपल्या याच्यात थोड्याशा याच्यामुळं काही करू नका. आपण आपलं समजून घ्या आणि आपण सगळे भाऊ आहोत एकूणाचे. कोणी कुठल्या पक्षाचं कुठल्या याचा नाही आहे. सर्वांनी आपल्या आपल्या घरी जावं आणि सहकार्य करावं. हॅलो, विनंती आहे की सर्वांनी शांततेत आपल्या आपल्या घरी जायचं आहे आणि